नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आनंदी सुधाला फोन करते आणि म्हणते की काकू, आज तुम्ही आमच्या घरी येऊन गेलात ना? त्यावर सुधा म्हणते की हो. आनंदी विचारते की काकू, तुम्ही आम्हाला जेवणाचं आमंत्रण दिलंय, परंतु आज नाही तर परवा आलं तर चालेल का? त्यावर सुधा म्हणते की हो ठीक आहे, चालेल चालेल, तुम्ही नक्की सर्वजण या. तेवढ्यातच लीना आनंदीला विचारते की आनंदी, त्या पिशवीमध्ये काय आहे? त्यावर शकू सांगते की सार्थक सरांनी आनंदीताईला गिफ्ट दिलंय, एकदम ताजी ताजी भाजी. त्या म्हणते की गिफ्टमध्ये भाजी? मालती म्हणते की सार्थक सरांनी काय आता नवीन बिझनेस सुरू केलाय का? त्यावर आनंदी म्हणते की अगं आई, तसं नाही, आज फ्रेंडशिप डे होता ना, त्यामुळे सार्थक सरांनी मला ही भाजी गिफ्ट म्हणून दिली आहे. मनोज म्हणतो की काय, फ्रेंडशिप डेचे गिफ्ट ताजी भाजी? मग मसाला पण द्यायचा ना? पण एकदम आवडला हा मला गिफ्ट. तर लीना म्हणते की आनंदी, अगं फ्रेंडशिप डेला तुला गिफ्ट तरी मिळाले, परंतु लग्न झाल्यानंतर तेही मिळत नाही. लग्ना अगोदर सुद्धा आपण फ्रेंडच होतो ना, मग मला नाही कधी असं गिफ्ट मिळालं. कू म्हणते की आता माय काय हो मनोज भाऊ, तुम्ही अजूनपर्यंत वहिनींना साधं फूलसुद्धा नाही दिलं. लीना म्हणते की बघ ना शकू, अगं फूल काय, फुलकोबीसुद्धा नाही दिलाय त्यांनी. मनोज म्हणतो की अरे बापरे, असं? थांब, आत्ताच्या आत्ता तुला गिफ्ट देतो. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. मनोज लगेचच किचनमध्ये जातो आणि लीनाला टोमॅटो घेऊन येतो आणि म्हणतो की हे घे तुझं गिफ्ट. तर मालती म्हणते की लीना, तुला खूप मौल्यवान गिफ्ट मिळालं आहे. अण्णा म्हणतात की नाहीतर सफरचंदापेक्षा सुद्धा महाग आहेत टोमॅटो. लीना म्हणते की नाही नाही, हे गिफ्ट असं नाही चालणार, पॅक करून हवंय. मनोज म्हणतो की आता असं चालून घे, फ्रेंडशिप डे तर आपला होऊन गेला, आता आपण नवरा बायको आहोत. आनंदी म्हणते की नाही दादा, नवरा बायकोमध्ये जर फ्रेंडशिप असली तरच त्यांचा संसार सुखाचा होतो. नवरा बायको जेव्हा एकमेकांचे फ्रेंड म्हणून राहतात ना, तेव्हा कुठलेही प्रॉब्लेम येत नाही, आणि माझ्यासारखे तर अजिबातच नाही. तर इकडे सार्थक त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो त्याची डायरी शोधत असतो, परंतु त्याला तिथे डायरी भेटत नाही. त्यामुळे तो विचार करतो की माझी डायरी कुठे गेली. तर बाजूलाच अक्कू ही त्याची डायरी वाचत असते आणि सार्थक जेव्हा हे बघतो तेव्हा म्हणतो की अक्कू, माझी डायरी आण बरं इकडे. परंतु अक्कू काय त्याला डायरी देत नसते. सार्थक त्याला म्हणत असतो की तू माझी डायरी दे, नाही तर तुझा पॉकेट मनी बंद करून टाकेल. अक्कू म्हणते की तू माझा पॉकेट मनी बंद केलास तरी चालेल, पण मी ही डायरी देणार नाही आहे. तर अक्कू सार्थकला म्हणत असते की मला सांग, डोळे बंद केल्यानंतर तुला पहिल्यांदा कोण दिसतं रे? तर सार्थक म्हणतो की मला काय विचारतीयस, तुझं तू बघ, तू कॉलेजला जातेस का रोज? अक्कू म्हणते की तू आईला विचार, मला लिहिता येतं, वाचता येतं आणि मी कॉलेजला सुद्धा जाते, आणि डायरीमध्ये काय लिहिलंय हे सुद्धा मी वाचलंय, गोंडेवाली आणि भेंडीवाली एकच आहे ना? सार्थक म्हणतो की अगं जरा हळू बोल. त्यावर अक्कू म्हणते की अरे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना सगळं काही माहिती आहे. बरं ते सोड, मला तुला एक गुड न्यूज द्यायची आहे की आईने मुलीच्या घरच्यांना जेवायला बोलावलंय. सार्थक म्हणतो की आनंदीच्या घरच्यांना बोलावलंय जेवायला? अक्कू म्हणते की मी तर काही म्हणालीच नव्हती, तूच तर नाव घेतलंस. आनंदी वहिनी खरंच खूप चांगली आहे. आणि असं म्हणत अक्कू तिथून पळ काढते. तर इकडे बेनारे आनंदीकडे आलेले असतात आणि म्हणतात की आनंदी मॅम, आता तुम्ही घ्या मस्तपैकी इंटरव्ह्यू. त्यावर आनंदी म्हणते की बेनारे सर ऐका ना, तुम्हीच घेता का इंटरव्ह्यू? बेनारे म्हणतात की नाही नाही, तुम्हीच घ्या. आणि बाहेर कॅन्डिडेटसुद्धा थांबले आणि ती शकूसुद्धा येते ना इंटरव्ह्यूसाठी. आनंदी म्हणते की हो, पण तुम्हाला कसं काय माहिती? बेनारे म्हणतात की मला सगळं काही माहीत असतं. तिथे असतात बेनारे, तिथे सगळं काम होणार आहे. बेनारे म्हणतात की तिलाही बोलवा, ती सुद्धा येईल. त्यावर आनंदी म्हणते की हो, मी सांगितलंय तिला. बेनारे आनंदीला ऑल द बेस्ट करून तिथून निघून जातात. तर इकडे सकाळी सकाळी अक्कू ही सार्थककडे आलेली असते आणि म्हणते की गुड मॉर्निंग दादा, मग कशी वाटते सकाळ? सार्थक म्हणतो की आता सकाळ कशी वाटणार आहे, नेहमी जशी असते तशीच वाटते सकाळ. अक्कू म्हणते की अरे माणूस जेव्हा डोळे मिटतो आणि त्याला दुसरा कोणाचा तरी चेहरा दिसतो ना, तेव्हा त्याची सकाळ खूप छान जाते आणि जग कसं अगदी सगळं गुलाबी गुलाबी दिसतं ना. त्यावर सार्थक म्हणतो की फटके खाशीला अक्कू तू, आणि तू कशाला माझी डायरी वाचलीस? अक्कू म्हणते की हे बघ, भावा बहिणीमध्ये काही पर्सनल वगैरे नसतं हां. सार्थक म्हणतो की हो का, मग मला सांग तुझी फ्रेंडशिप डेची पार्टी कशी झाली? अक्कू म्हणते की अरे ते सोड रे, मला सांग की तू तुझ्या मैत्रिणीला काय गिफ्ट दिलंयस? सार्थक म्हणतो की दिलंय, तुला काय करायचंय? अक्कू म्हणते की अरे सांग ना, पण काय दिलंयस तू गिफ्ट तिला? त्यावर सार्थक म्हणतो की भाज्या. अक्कू हसायला लागते. तेव्हा सार्थक विचारतो की हसतीयस का तू अशी? तर सार्थक म्हणतो की त्यामागे खूप मोठं रिझन आहे. भाज्या जशा फ्रेश असतात तशी आमची मैत्री देखील फ्रेश राहावी असा विचार आहे माझा त्याच्यामागे.
काकू म्हणते की काय रे दादा, कठीण आहे हा तुझं. सार्थक म्हणतो की जाऊ दे ना, तू लहान आहे, तुला नाही कळणार अजून. काकू म्हणते की मला सगळं कळतं, पण तुमच्या मैत्रीला सुरुवात तर झाली आहे ना, यात मला जास्त आनंद आहे. माझी अगदी मनापासून इच्छा आहे की तुझ्या मनात जे काही आहे ना ते तुला लवकर मिळो, असं म्हणून ती सार्थकचे गाल ओढते आणि तिथून निघून जाते. तर इकडे आनंदी विचार करत असते की मी तर पहिल्यांदाच इंटरव्ह्यू घेते, सगळं काही ठीक तर होईल ना. मी एक काम करते, अण्णांशीच बोलते, म्हणजे मला छान वाटेल. आनंदी अण्णांना विचारते की अण्णा मला सांगा की याआधी तुम्ही कधी कोणाचा इंटरव्ह्यू घेतलाय का. अण्णा म्हणतात की इंटरव्ह्यू, अरे बापरे, नाही ग, मी तर कधीच नाही घेतलाय. आनंदी म्हणते की नाही अण्णा, काहीच झालं नाही, ॲक्च्युली मला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. अण्णा म्हणतात की अगं आनंदी, पण तू कशाला घेतेयस इंटरव्ह्यू. आनंदी म्हणते की अहो अण्णा, मला ऑफिसमध्ये माझ्यासाठी असिस्टंट ठेवायचा आहे, त्यामुळे इंटरव्ह्यूसुद्धा मलाच घ्यायला सांगितलं आहे. मला नक्की कळत नाही आहे की आता मी त्यांना नक्की कुठले प्रश्न विचारू. तर अण्णा म्हणतात की अरे बापरे, मलाही आता टेन्शन आलं. तेवढ्यातच तिथे मनोज येतो. अण्णा मनोजला विचारतात की तू कधी कोणाचा इंटरव्ह्यू घेतलाय का. मनोज म्हणतो की नाही अण्णा, मी इंटरव्ह्यू दिलेत बरेच, परंतु घेतला तर अजून नाही आहे. म्हणतात की मग इंटरव्ह्यू घेणाऱ्याला टेन्शन येतं का. मनोज म्हणतो की अहो अण्णा, नक्की झालंय तरी काय. तर अण्णा म्हणतात की अरे आनंदीला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तेवढ्यातच मालती काय झालं असं म्हणून तिथे येते. काय झालंय आनंदीचं ते इंटरनल. त्यावर अण्णा म्हणतात की अगं मालती, इंटरनल नाही ग, इंटरव्ह्यू, म्हणजे मुलाखत. तेवढ्यातच सावंत काकू देखील तिकडे येतात आणि म्हणतात की अगं बाई, कोणाचं छत गळतंय, तुमचं का. ती म्हणते की अहो असं काही नाही आहे, आनंदी मुलाखत घेणारे तिच्या ऑफिसमध्ये. त्यावर सावंत काकू म्हणतात की असं का, मला वाटलं तुमचा आवाज ऐकून की तुमचं छत वगैरे गळतंय की काय. त्यांचा तो प्रकार ऐकून आनंदी मात्र डोक्यालाच हात लावून घेते. शेवटी आनंदीच म्हणते की अण्णा, मी तुम्हाला नंतर फोन करते, मी ठेवते आता फोन. तर अण्णा इकडे सगळ्यांना म्हणत असतात की ठेवला तिने फोन, जा बरं तुम्ही आता सगळे छतावर जा. मनोज म्हणतो की अण्णा, अहो तुम्ही सांगितल्याशिवाय मला कसं कळणार होतं. तितक्यातच बेनारे तिथे येतात आणि आनंदीला विचारतात की काय हो आनंदी मॅडम, काय झालं. तर आनंदी म्हणते की हो बेनारे सर, आमच्या घरी तर गोंधळ सुरू आहे. बेनारे सर, मला खूप टेन्शन आलं हो. त्यावर बेनारे म्हणतात की हो सोपं आहे, ते तुमच्या कामाबद्दल 2-3 प्रश्न विचारायचे. त्यातच एक कॅन्डिडेट तिथे येतो. तर बेनारे म्हणतात की आनंदी मॅडम, घ्या तुम्ही आता यांचा इंटरव्ह्यू. तर तो मुलगा तिथे बसतो. आनंदी सगळ्यात पहिल्यांदा त्याचं नाव लिहून घेते आणि त्याला विचारते की तुमचं नाव काय. त्यावर तो मुलगा सांगतो की आशिष मोरे. आनंदी विचारते की याआधी तुम्हाला कामाचा काही एक्सपिरियन्स आहे का. तर तो मुलगा म्हणत असतो की मला तर अगदी दांडगा एक्सपिरियन्स आहे. आनंदी म्हणते की मी इथे एक डिझायनर म्हणून काम करते. तर तो मुलगा उभा राहतो आणि म्हणतो की अभिनंदन. आणि तुम्ही अजून काय काय करता. येणारे त्याला म्हणतात की अहो तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला आलेत की घ्यायला आलेत. अभिनंदन काय करताय, त्यांचं डिझाईन सांगा. तो मुलगा आनंदीकडनंच पेन घेतो आणि एका पेपरवर डिझाईन काढतो आणि आनंदीला दाखवतो. त्यावर आनंदी विचारते की हे कसलं डिझाईन आहे. त्यावर तो मुलगा सांगतो की हे बघा, हा रस्ता आहे आणि त्या रस्त्यामध्ये हे खड्डे. आनंदी विचारते की रस्ता. त्यावर तो मुलगा म्हणतो की हो, मी आधी रस्ते बांधणीच्या कामाला होतो ना. नारे म्हणतात की अहो तुम्ही रस्त्याचं काय डिझाईन काढताय, आपल्याला साड्यांचे डिझाईन हवेत. तर तो मुलगा म्हणतो की अहो सोप, हा रस्ता आहे ना, ही रस्त्याची झाली साडी आणि जे खड्डे आहेत ना त्याचे झाले फुलं, झाली साडीवरची डिझाईन. येणारे म्हणतात की आता तुम्हाला बाहेरचा रस्ता माहिती आहे, बरं तुम्ही आता निघा बरं इथून. तर दुसरी मुलगी पुन्हा तिथे येते आणि आनंदी तिचा इंटरव्ह्यू घेत असते. इतक्या तर शकू तिथं आलेली असते. बेनारे म्हणतात की अहो आला तुम्ही, अहो इतक्या लेट कशाला यायचं. आनंदी मॅडमने तोपर्यंत दुसरं कोणाला कामाला सिलेक्ट केलं तर. शकू म्हणते की हो, जरा काम होतं ना त्यामुळे. तर बेनारे म्हणतात की अहो तुम्ही इंटरव्ह्यूला वेळेवर येत नाही, त्या कामावर कसे वेळेवर येणार आहात. शकू म्हणते की याचा अर्थ मी कामावर रुजू पण झाले. अरे बापरे, देवच पावला म्हणायचा. बेनारे म्हणतात की अहो असं नाही आहे, आधी इंटरव्ह्यू होणार आणि मगच ठरणार ना. शकू म्हणते की बेनारे सर, मी अजिबात एक सुद्धा खाडा पाडणार नाही हा, अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा इथे येऊन काम करत बसेल. बेनारे म्हणतात की आता सुट्टीच्या दिवशी काय झाडू मारणार का तुम्ही. अहो सुट्टीच्या दिवशी आराम करा, परंतु इतर दिवशी काम करा. शकू बेनारेला विचारते की लई अवघड प्रश्न तर नाही विचारत ना. नाही म्हणजे 12वीच्या परीक्षेनंतर मी कधी परीक्षा दिलीच नाही, तेव्हा जसा पोटात गोळा आला होता ना तसाच आत्ता आलाय. बेनारे म्हणतात की अहो जास्त टेन्शन घेऊ नका, तुम्हाला जे येत आहे ना ते हो सांगायचं आणि जे नाही येते ते नाही सांगायचं. आणि टेन्शन कसलं घेताय. इतक्यातच सार्थक तिथे येतो आणि बेनारेंकडे एक फाईल देतो. तो शकूताईंना बघतो आणि म्हणतो की तुम्ही इथे काय करताय. अरे म्हणतात की हो इंटरव्ह्यू. त्यावर सार्थक म्हणतो की ह्या काय मिस आनंदीला मदत करणार आहेत का इंटरव्ह्यू घेण्यासाठी. शकू म्हणते की अहो मी इंटरव्ह्यू द्यायला आली आहे. सार्थक म्हणतो की तुम्ही इंटरव्ह्यू देणार आहे आणि मिस आनंदी तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत. त्यावर शकू म्हणते की हो. तेव्हा बेनारे आणि सार्थक दोघंही हसायला लागतात.
सार्थक म्हणतो की बेनारे हे तर एकदम कमाल आहे, आपण तर हे बघायलाच पाहिजे. तर इकडे डॉक्टर आलेले असतात आणि ते सुधाला सांगत असतात की त्या आनंदी मुलगी तुम्हाला भेटली का. त्यावर सुधा म्हणते की हो. डॉक्टर म्हणतात की तिला घरी बोलवत जा, यांच्याशी बोलायला सांगा म्हणजे यांच्या तब्येतीमध्ये सुधार होईल. त्यावर सुधा म्हणते की हो डॉक्टर. डॉक्टर तिथून निघून जातात. तर वृंदा म्हणते की सुधा, मला आधी वाटलं होतं की तुझा निर्णय चुकीचा आहे, परंतु आता मलाही असं वाटायला लागलं आहे की आनंदी जर आपल्या घरी रोज आली तर भाऊजींच्या तब्येतीमध्ये सुधार होईल. म्हणते की बरोबर बोलतीयस तू. सार्थकला सांगते की आनंदीला रोज घरी घेऊन येत जा. इकडे शलाका बाहेर येऊन वृंदाला विचारते की आई तू आता आतमध्ये काय म्हणालीस. अगं त्या आनंदीला घराबाहेर काढायचं सोडून तू तिला घरात काय बोलावतीये. वृंदा म्हणते की कारण ती घरात आल्याशिवाय मला तिला धडा शिकवता येणार नाहीये. तिला घरात आल्यावर मी तिचा असा अपमान करेल की ती पुन्हा आपल्या घराचा उंबरठा सुद्धा ओलांडणार नाही. तर इकडे आता आनंदी शकूचा इंटरव्ह्यू घेत असते आणि ती शकूला म्हणते की नीट उत्तरं दे हां. त्यावर शकू म्हणते की हो, आणि तू सुद्धा मला सोपेच प्रश्न विचार. आनंदी विचारते की बरं तुमचं नाव. शकू मोठ्याने ओरडते की शकू आणि हसायला लागते. मग नंतर सांगते की शकुंतला आहेर. आनंदी विचारते की मला सांगा तुम्ही याआधी कधी साडी व्यवसायात काम केलंय. शकू हसत सांगते की अहो मी लई दिवस झाले साड्यांच्या कारखान्यामध्ये काम केलंय आणि ते सुद्धा साडी नेसून. आणि पुन्हा हसायला लागते. नारे म्हणतात की अरे बापरे, साडी नेसून काम केलं, अगदी कमालच केली हा तुम्ही. सार्थक म्हणतो की हो ना, मी तर हे अगदी पहिल्यांदाच ऐकतोय. शकू सांगते की नाही म्हणजे मी कापडाला हात न लावता त्याचं सूत कोणतं आहे ते सांगू शकते. आनंदी विचारते की तुम्हाला जर साडी बनवायला दिली तर तुम्ही साडी कशी बनवणार. शकू म्हणते की मी अशी साडी बनवेल की जी स्वस्त असेल आणि नवीन. सार्थक म्हणतो की एक मिनिट, साडी तुम्ही विणणार आहात म्हटल्यावर साडी नवीनच असेल ना. शकू म्हणते की अहो सर तसं नाही, माझ्यासारख्या बायकांना परवडेल अशी साडी. त्या श्रीमंत बायका असतात ना, त्या त्यांच्या साड्या विकून दारावर भांडीकुंडी घेतात. मग गरीब बायका त्या ज्यांची ऐपत नाहीये साडी घेण्याची त्या बाजारात जातात आणि त्याच साड्या पुन्हा विकत घेतात. आणि कसं आहे, फाटक्यापेक्षा शेवटी नेटकंच बरं ना. आणि काही लोकांना अंग झाकणं हे खूप गरजेचं वाटतं, त्यामुळे ते असं विकत घेतात. मी अशाच बायकांसाठी त्यांना परवडेल अशी कोरी करकरीत साडी बनवेल. आनंदी विचारते की बरं मला सांगा की साडी बनवण्याचा पहिला टप्पा काय. शकू म्हणते की साडी विणण्याच्या आधी त्याचं सूत तयार करणं. आनंदी विचारते की ओके, आणि पैठणीचे प्रकार किती. सांगते की त्याचे 2 प्रकार पडतात, एक हातमागावर विणलेली पैठणी आणि एक मशीनमध्ये विणलेली पैठणी. आनंदी विचारते की आपल्या देशात साड्यांचे किती प्रकार आहे. त्यावर शकू म्हणते की आता माय 50 प्रकार आहेत साड्यांचे. आलू पतोला, बनारसी, सिल्क, जॉर्जेट, हो लई साड्या आहेत. अहो साहेब तुम्हाला म्हणून सांगते की मागच्या काळामध्ये माचीसच्या डब्यामध्ये बसतील एवढ्या सुद्धा छोट्या साड्या बनायच्या. बेनारे म्हणतात की बरीच माहिती दिसते तुम्हाला. त्यावर शकू म्हणते की झाला का माझा इंटरव्ह्यू आता, म्हणजे मी उद्यापासून येऊ शकते का कामाला. बेनारे म्हणतात की हो थांबा, अहो ते आम्ही तुम्हाला नंतर कळवू, आता तुम्ही या. त्यावर शकू म्हणते की ठीक आहे. शकू तिथून निघून जाते. तर सार्थक मनामध्ये म्हणत असतो आनंदीने विचारलेले प्रश्न आणि शकूने दिलेली उत्तरं कमाल होती. ते इंटरव्ह्यू आपल्यालाच काहीतरी देऊन जातात आणि शिकवून जातात. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अंशुमन आनंदीला धमकी देत असतो आणि म्हणत असतो की कोर्टाची तारीख आता जवळ येते, नाही तुझं तोंड काळं केलं ना तर नावाचा अंशुमन नाही मी. तेवढ्यातच सार्थक तिथे येतो. सार्थक आनंदीला मिस आनंदी म्हणून हाक मारतो. अंशुमन घाबरतो आणि घाबरता त्याच्या पायाला ठेस लागते आणि तोच चिखलात पडतो. त्याच्या तोंडालाच आता चिखल लागलेला असतो आणि त्याला खूप राग आलेला असतो. अंशुमन तिथून निघून गेल्यावर सार्थक आनंदीकडे येतो आणि विचारतो की कोण होता तो. आता सार्थकला नक्की काय सांगावं, त्यामुळे आनंदीसुद्धा घाबरलेली असते. तर मित्रांनो असेच मन धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.